प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात हजारो हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात मुख्यत्वे बटाटा पीक घेतले जाते. बटाटा लागवड क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे काढणीस आलेला बटाटा शेतातच सडू लागलाय. सातगाव पठारावरील पेठ, पारगाव तर्फे खेड, कारेगाव, थुगाव, भावडी, कुरवंडी, कोल्हारवाडी आदी गावांतील जवळजवळ 400 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे येथील परिसराची काल दिनांक 21 रोजी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या. सातगाव पठारसह खेड तालुक्यातील गुळाणी, वाफगाव, वाकळवाडी आदी भागातही मोठ्या प्रमाणात बटाटा पिकाचे नुकसान झाले. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, कृषी आयुक्तांना पत्र व्यवहार करून तात्काळ पंचनामे करण्यासह योग्य मदतीसाठी झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनास सादर करण्यास सूचना केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, कृषी मंत्री दादाजी भुसे यांनाही पत्र व्यवहार केला असून राज्य शासनाने या नुकसानीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्याची मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या आंबेगाव तालुका ब्युरो चीफ सदानंद. गेले 2-3 दिवस किंबहुना गेल्या आठवड्याभरापासून आंबेगाव तालुक्यातल्या सातगाव पठार ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्याची लागवड होते. महाराष्ट्रातले जे काही प्रमुख परिसर आहे ज्यामध्ये बटाट्याची लागवड, तेही विशेष करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर ITC आणि पेप्सी सारख्या कंपन्यांना वेफरसाठी बटाटे पुरवण्याचं काम करणारा आमचा शेतकरी वर्ग परतीच्या पावसामुळं बटाटे काढणीवर आले असताना मोठ्या प्रमाणात बटाटे पाण्याच्या प्रादुर्भावामुळे सडले आणि जवळजवळ 60-70% नुकसान या सातगाव पठार परिसरातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार सातगाव पठारामध्ये जवळजवळ 8,000 एकरवर बटाट्याची लागवड केली जाते आणि नाही म्हटलं तरी साधारण 70,000 रुपये पर एकर असा लागवडीचा जरी खर्च धरला तरी साधारण 500 कोटी रुपयाची 400-500 कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. ज्या वेळेला 3 दिवसापूर्वी पाऊस पडून काही शेतकऱ्यांनी माझ्या कानावर ही गोष्ट घातली, त्यावेळेला मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब, त्याचप्रमाणे कृषी मंत्री दादाजी भुसे आणि कलेक्टर ह्या तिघांनाही ह्या परिसरातल्या झालेल्या नुकसानीची माहिती देऊन तातडीनं शेतावर जाऊन पंचनामे करण्याची सूचना दिलेल्या आहेत, विनंती केलेली आहे. त्यानुसार मी आताच जिल्ह्याचे कृषी अधीक्षक गोटे साहेबांशी बोललो. त्यांनी सांगितलं की आपलं पत्र मिळालं आणि त्याप्रमाणे आम्ही खाली सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं आज उद्याकडं 2 दिवसामध्ये या नुकसानीचे पंचनामे झाले तर शेतकऱ्यांना काही ना काहीतरी नुकसान मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. खरं म्हणजे हे प्रमुख पीक आहे. सातगाव पठार परिसरातील बटाट्याचं पीक हे प्रमुख आहे. एका पिकावरच त्यांचा प्रपंच हा अवलंबून असतो आणि म्हणून मी रात्री आदरणीय मुख्यमंत्र्यांशी पण फोनवर बोलून ह्या नुकसानीची कल्पना दिलेली आहे. त्याचप्रमाणे आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये, जुन्नर आंबेगाव खेडच्या पूर्व भागामध्ये म्हणजे लाखणगाव, पेंडेवाडी त्या परिसरामध्ये असेल, लोणी, धामणी, हा सगळा पट्टा अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी पाणी शिरलं, पिकाची नासाडी झाली, जमिनीचे बांध फुटले आणि जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तिथं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळं पंचनामे तिथं सुद्धा व्हाव्यात अशा प्रकारची मी सरकारला विनंती करेल. आज या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य देवीदासजी घोडेकर, देवीदास दरेकर, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजकिले, उपजिल्हा प्रमुख सुनील बानकेले आणि ह्या परिसरातील आमचे सदन शेतकरी रामशेठ तोडकर असतील, अशोक बाजारे
या सगळ्यांनी, बाळासाहेब काळे या सगळ्यांनी ह्या सगळ्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना धीर देण्याचा एका बाजूने प्रयत्न करत असताना आम्हाला नक्कीच वाटतंय कोरोनाचं संकट एका बाजूला, शेतीमालाला हमी भाव न मिळणं हे दुसरं संकट आणि तिसऱ्या बाजूला अशा प्रकारची जर नुकसान झाली तर शेतकरी नक्कीच देशोधडीला लागेल. आणि म्हणून मला माहिती आहे सरकारवर कर्जाचा बोजा आहे, खर्चाची तंतन आहे, पण या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणं हे सरकारला मी नम्रपणे विनंती करतो आणि सरकार त्याच्यावर चांगला निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो. आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.